माणूस या जगात का आला आहे? काय फक्त खाणे, पिणे, झोपणे, काम करणे आणि मग एके दिवशी मरून जाणे हेच जीवनाचे ध्येय आहे? जर आपण थोडे सखोल विचार केला तर आपल्याला समजेल की जीवनाचे ध्येय यापेक्षा खूप मोठे आहे. जेव्हा आपण या जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला सर्वत्र एक उत्कृष्ट व्यवस्था दिसते. सूर्य दररोज वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो. चंद्र आपल्या प्रकाशाने रात्र उजळतो. आकाश, जमीन, डोंगर, नद्या, झाडे, वनस्पती आणि अगणित जीवजंतू सर्व एका विलोभनीय व्यवस्थेनुसार चालत आहेत. इतके मोठे आणि सुव्यवस्थित जग आपोआप निर्माण होऊ शकत नाही. नक्कीच याचा कोणीतरी निर्माणकर्ता आहे आणि तो निर्माणकर्ता म्हणजे अल्लाह होय. अल्लाह तो आहे ज्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. त्याने माणसालाही निर्माण केले आणि त्याला बुद्धी दिली, समज दिली आणि सत्य असत्य यातील फरक करण्याची क्षमता दिली. पण प्रश्न हा आहे की अल्लाहने माणसाला का निर्माण केले? कुराणमध्ये अल्लाह फरमावतो की त्याने माणसांना आणि जिन्नांना फक्त आपल्या इबादतसाठी निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की माणसाच्या जीवनाचे खरे ध्येय अल्लाहला ओळखणे, त्याचीच भक्ती करणे आणि त्याने दाखवलेल्या मार्गावर चालणे हे आहे. इबादतचा अर्थ फक्त नमाज, उपवास किंवा नामस्मरण करणे एवढाच नाही. इबादतचा खरा अर्थ असा आहे की माणसाने आपले संपूर्ण आयुष्य अल्लाहच्या इच्छेनुसार व्यतीत करावे. जेव्हा माणूस खरे बोलतो, कोणाचा हक्क हिरावून घेत नाही, गरिबांना मदत करतो, आपल्या आईवडिलांचा सन्मान करतो आणि लोकांशी चांगले वागतो, तर हे सर्व देखील इबादतच आहे. अल्लाहने माणसाला या जगात एका परीक्षेसाठी पाठवले आहे. हे जग कायमस्वरूपी राहण्याची जागा नाही. हे एक तात्पुरते ठिकाण आहे जिथे माणसाला थोड्या काळासाठी ठेवले गेले आहे. ज्याप्रमाणे शाळेत विद्यार्थ्याची परीक्षा होते आणि त्याच्या गुणांच्या आधारावर त्याचे भविष्य ठरते, त्याचप्रमाणे या जगातील माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या आधारावर त्याचे आखिरतमधील भविष्य ठरेल. अल्लाहने माणसाला सन्मार्ग दाखवण्यासाठी नबी आणि रसूल पाठवले. या नबींनी लोकांना शिकवले की फक्त एका अल्लाहची इबादत करा आणि कोणालाही त्याचा भागीदार बनवू नका. याच नबींच्या मालिकेत शेवटचे नबी मुहम्मद आहेत. त्यांनी लोकांना शिकवले की अल्लाह एक आहे, तो कोणावरही अवलंबून नाही, त्याला कोणी पुत्र नाही आणि तो कोणाचा पुत्र नाही. त्यांनी माणसांना सत्य, न्याय, दया आणि माणुसकीचा मार्ग दाखवला. जर माणसाला आपल्या जीवनाचे ध्येय समजले तर त्याचे पूर्ण आयुष्य बदलू शकते. त्याला समजते की हे जग कायमचे राहण्याचे ठिकाण नाही. एके दिवशी प्रत्येक माणसाला मरायचे आहे आणि मग अल्लाहसमोर आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यायचा आहे. त्या दिवशी माणसाकडे ना त्याची संपत्ती कामाला येईल ना त्याची शक्ती. त्या दिवशी फक्त त्याची चांगली कर्माच त्याच्या उपयोगी पडतील. जर माणसाने या जगात अल्लाहला ओळखले, त्याची इबादत केली, चांगली कामे केली आणि लोकांशी न्याय केला, तर अल्लाह त्याला जन्नतच्या देणग्या देईल. जन्नत अशी जागा आहे जिथे कोणतेही दुःख नसेल, कोणताही आजार नसेल आणि कोणतीही अडचण नसेल. तिथे माणूस नेहमी आनंदी आणि समाधानी राहील. पण जर माणूस अल्लाहला विसरून फक्त जगाच्या मागे धावला, वाईट कामे केली आणि लोकांवर जुलूम केला, तर परलोकात त्याला शिक्षा देखील मिळू शकते. म्हणूनच समजूतदार माणूस तोच आहे जो आपल्या जीवनाचे ध्येय समजतो. तो जगात राहूनही अल्लाहला विसरत नाही. तो मेहनत करतो, काम करतो, कुटुंबाची जबाबदारी पार पाडतो, पण त्यासोबतच अल्लाहची इबादतही करतो. खरे यश हे नाही की माणूस फक्त जगात श्रीमंत व्हावे किंवा प्रसिद्ध व्हावे. खरे यश हे आहे की माणसाने परलोकात अल्लाहची कृपा प्राप्त करावी आणि जन्नतमध्ये प्रवेश करावा. म्हणूनच आपण दररोज स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण कोणत्या ध्येयासाठी जगत आहोत. आपण फक्त जगाच्या मागे धावत आहोत की आपण त्या खऱ्या ध्येयाचीही आठवण ठेवत आहोत ज्यासाठी अल्लाहने आपल्याला निर्माण केले आहे. जर आपण आपले जीवन अल्लाहची इबादत, सत्कर्मे आणि मानवतेच्या सेवेसाठी अर्पण केले तर आपले हे जीवनही यशस्वी होईल आणि परलोकही. अल्लाह आपल्याला सन्मार्ग समजून घेण्याची, त्यावर चालण्याची आणि परलोकात यशस्वी होण्याची तौफीक देवो. आमीन.